विठुलवाडी गावात आहे. इथं ह्यांचं फार्म हाऊस सारखं आहे, बघू शकता. एवढं सगळं शहरातलं हे सोडून त्यांनी इथं राहिलेत, कारण गावाकडचं राहणीमान त्यांना आवडतंय. त्याच्यासाठी बागा वगैरे आहेत, नारळ आहेत, चिकू आहेत, परत आंबे आहेत इथं फार. आणि इथं म्हशीचं गोठा सुद्धा आहे, गाई म्हशी आहेत. आणि इथं साप आहे. त्या सिलेंडरच्या पाठीमागे साहेब लहान आहे वाटतं आणि मीडियम आहे, पाठीमागे जाऊ शकतं. हा तेच आहे, जरा फास्ट आहे, ते स्पीडी आहे. ठीक आहे. इथं साप गेलाय म्हणाले. सिलेंडर आहे इथं, बघू शकता. नागच आहे मित्रांनो, आणि फार चपळ आहे नाग. आणि आता आपण ह्याला रेस्क्यू करूया. नाग आहे पण हा वीक आहे थोडासा, म्हणजे अंदाजे 4-4.5 वर्षाचा हा नाग आहे. फार वीक आहे, बघू शकता. अशा ठिकाणी राहून सुद्धा तो फार वीक आहे. म्हणजे अशी शिवारात राहणारे साप थोडे हेल्दी असतात, पण हा थोडा वीक आहे, आजारी असल्यासारखं वाटतोय. नाही क्रेट नव्हे, हा नाही पण मिळाले तुम्ही पकड. माउंटेन ट्रिंकेट मिळाले. काल संध्याकाळी मांजराबरोबर खेळ करत होता आणि मांजर त्याच्या शेपटीवरती मारत होतं. मग मला वाटलं की ते आता जाईल निघून म्हणून, पण ते आज उंदरांच्या पाठीमागे येऊन बरीच उंदरं पळून गेली. म्हटल्यानंतर मला वाटलं की बा काहीतरी पाठीमागून आहे. मला बरोबर आभास होतं की साप आलाय. नंतर मग त्यांनी येण्याचा तिकडे शापूर तिकडे आहेत काय. मग अशी मदत प्रत्येक वेळेला आम्हाला होत असते. आणि काही वेळा आम्ही बऱ्याच वेळा शेतामध्ये असलं तर आम्ही तेवढा विशेष हे करत नाही, ओपन स्पेसला का घरी किंवा आतमध्ये आल्यानंतर थोडं बहुत गोठ्यामध्ये. स्पेशली यांची स्पेशालिटी काय, म्हणजे शहरात एवढं छान त्यांचं घर आहे, ते सोडून सुद्धा यांनी त्यांना नेचर आवडतंय. बरोबर, त्यासाठी त्यांनी मस्तपैकी बागा वगैरे केले. तर काजूच्या म्हणा, आंब्याच्या मनाने ह्या अशा नेचरमध्ये ते राहतात. मग साप हा एक नेचरचा खूप सर्वात जास्त महत्वपूर्ण भाग आहे, तो त्यांनी डोक्यात ठेवूनच इथं राहिलेत. बरोबर, साप हे राहणारच. धामीण वगैरे असले तरी रेस्क्यू साठी अजिबात आम्हाला बोलवत नाहीत. गेले किती वर्ष तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे आमच्या? बरेच वर्ष, म्हणजे नॉट लेस दॅन 15 वर्षाच्या वरती. 15 वर्षाच्या वरती आणि कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. पण जागा फार सुंदर आहे ती, त्यामुळे सापांसाठी सुद्धा फार सुंदर अशी जागा आहे ही. ठीक आहे, आता साप असे येणारच. आपण अशा ठिकाणी राहतोय. म्हणजे आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. तुमच्याही आजूबाजूला असे साप येऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या तुमची, तुमच्या परिवाराची. धन्यवाद.